तर लक्ष द्या मुलांनो, DMER 2025 ची आपली एक्झाम आहे. त्याच्यासाठी आपण लॅब टेक्निशियनचा सिलेबस कव्हर करत आहेत. आपण सिरीज सुरू केलेली आहे MCQ ची, ज्यामध्ये आपला चॅप्टर सुरू आहे आता इम्युनॉलॉजी. इम्युनॉलॉजीचे 100 MCQ मी घेणार आहे आणि प्रत्येक विषयाचे मी MCQ 100 MCQ किंवा 100 MCQ च्या आसपास MCQ घेतच आहे. तर मुलांना, तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या व्हिडिओमध्ये जे की मराठीमध्ये पण तुम्हाला क्वेश्चन दिसतील, इंग्लिशमध्ये पण दिसतील. त्याचा तुम्हाला ट्रिक्स नुसार त्याचा आन्सर पण तुम्हाला लक्षात राहण्यासाठी ट्रिक्स पण मी त्याच्यामध्ये दिलेली आहे. मी जी PDF शिकवत आहे त्या PDF मध्ये, तर त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन माझा व्हिडिओ पहा. ठीक आहे. मला कमेंट करत आहेत की मॅडम PDF पाहिजे म्हणून. तर सध्या तर काही PDF अवेलेबल नाही होणार. तुम्ही तोपर्यंत व्हिडिओ मधून अभ्यास करा. ज्यावेळेस अवेलेबल होईल त्यावेळेस मी तुम्हाला देऊन टाकेल. सध्या परीक्षा जवळ आलेली आहे आणि तुम्ही 2-3 वेळेस फास्ट मुव्हिंग मध्ये सुद्धा हा व्हिडिओ एकदा दोनदा पाहून घ्या, कारण यामधलेच क्वेश्चन तुम्हाला येतील. कारण मी पूर्ण जे की व्हेरी IMP क्वेश्चन्स आहेत आणि जे आतापर्यंत लॅब टेक्निशियन असिस्टंटच्या पेपर मध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत, वेगवेगळे असतील, रेल्वे भरती असेल, कोणतीही भरती असेल, तर मी त्याच्यामधले सगळे काढले गोळा करून इथे MCQ ची PDF तयार केलेली आहे. तर ठीक आहे, जास्त वेळ न घेता, आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असतील, तर MCQ सिरीज कोणत्या टॉपिकवर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा. ठीक आहे. चला आपण सुरू करूया. तर पहा, पहिला क्वेश्चन काय आहे. द फर्स्ट अँटीबॉडी प्रोड्युस्ड ड्युरिंग प्रायमरी इम्युन रिस्पॉन्स इज. म्हणजे जो की प्रायमरी इम्युन रिस्पॉन्स असतो त्यावेळेस पहिल्यांदा कोणती अँटीबॉडी बॉडीमध्ये प्रोड्यूस होते. ठीक आहे. तर प्राथमिक रोग प्रतिकार प्रतिसादात सर्वात पहिले कोणते अँटीबॉडी तयार होते, तर ते जे की प्रायमरी पहिला इम्युन रिस्पॉन्स असेल तर त्यावेळेस बॉडीमध्ये कोणती अँटीबॉडी स्टार्टिंगला 1 नंबरला तयार होते, असा क्वेश्चन आहे. तर काय ऑप्शन ए आहे IgA, ऑप्शन बी आहे ऑप्शन ए IgG, ऑप्शन बी IgA, ऑप्शन सी IgM आणि ऑप्शन डी IgE. तर काय असणार आहे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर पहा. तर ट्रिक्स लक्षात ठेवायची की पहिली जी इम्युन रिस्पॉन्स, एखादा अँटीबॉडी आपल्या बॉडीमध्ये, एखादे अँटीजन घुसला आपल्या बॉडीमध्ये, तर आता त्याला रिस्पॉन्स देण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडी प्रोड्यूस होते. मग त्याला रिस्पॉन्स देण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कोणती अँटीबॉडी प्रोड्यूस होते, म्हणजे हा एखादा फॉरेजिंग सबस्टन्स आहे आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला. मग हा आपल्या बॉडीमध्ये एंटर होत आहे, तर याला इथेच थांबवणे किंवा याला किल करण्याचा प्रयत्न करणे. त्याच्यासाठी पहिली कोणती अँटीबॉडी तयार होते, तर जी की पहिली मेन अँटीबॉडी जी असेल ना तीच तयार होईल ना. कारण हे बाकीच्या तर काही नाही, पण जी आधी महत्वाची आहे, सगळ्यात मेन आहे, ही जे फॉरेजिंग येत आहेत आपल्या सबस्टन्स बॉडीमध्ये त्यांना किल करण्याचा प्रयत्न करेल ती. तर अशी मेन अँटीबॉडी असेल ती. मग या मेन अँटीबॉडी असेल तर कोणती असेल मग ती IgM. M म्हणजे काय, मेन अँटीबॉडी असेल ती. या ट्रिक्स वरून तुम्हाला लक्षात राहील की आता कोणतं करेक्ट आन्सर आहे. करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी IgM अँटीबॉडी. कळालं. The first antibody produced during the primary immune response is, the correct answer is IgM. चला हे पहा, इथे मी ट्रिक्स पण लिहिलेली आहे. M म्हणजे मेन म्हणजे काय असतं, मेन जे माणूस आहे ते सुरुवातीला असतं, नेहमी सुरुवातीलाच असते. एवढी मस्त ट्रिक्स लिहिलेली आहे पहा. क्वेश्चन इंग्लिश मध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता. विच अँटीबॉडी कॅन क्रॉस द प्लासेंटा. तर कोणती अँटीबॉडी क्रॉस करते प्लासेंटाला. तर ठीक आहे, ऑप्शन काय आहे IgM, IgE, IgA आणि IgG. तर कोणता करेक्ट असणार आहे ऑप्शन. तर पहा, प्लासेंटाला क्रॉस करणारी अँटीबॉडी विचारले तुम्हाला. प्लासेंटाला क्रॉस करणारी अँटीबॉडी लक्षात राहण्यासाठी गुड मॉर्निंग असे जरी तुम्ही लक्षात ठेवला तर या जी वरून पहिली जी आहे ती IgG हे प्लासेंटासाठी असेही लक्षात ठेवू शकता. किंवा तर एखादी प्रेग्नेंट वुमेन असते, तिची डिलिव्हरी होते, त्यावेळेस जे मुलगा असतो ते त्याच्यामध्ये प्लासेंटा असते, ते तुम्हाला माहितीच आहे. नाळ, आपण जे की नाळ म्हणतो प्लासेंटा. ठीक आहे. मग ती आपणच मेल प्रोड्यूस करू शकतात का,
तसं काही नाही, ते फक्त गर्ल्स करू शकतात. म्हणून त्याच्यावरून त्याचा आपला काही संबंध नाही, फक्त एक ट्रिक्स आहे ती. तर त्याच्यावरून जी गर्ल्स सोबतच हे असं काही होऊ शकते, म्हणून IgG प्लासेंटाशी संबंधित आहेत गर्ल्स, असं लक्षात ठेवण्यासाठी मी ही ट्रिक सांगितली. कारण हा प्रश्न खूप व्हेरी IMP प्रश्न आहे. हा व्हेरी IMP, हा रिपीटेड क्वेश्चन एक्झाम मध्ये आलेला आहे. त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय, कन्फ्युज नाही झालं पाहिजे, त्यामुळे मी असं सांगितलेली आहे. ठीक आहे, ट्रिक्स लक्षात राहील. नाही राहिली तर दुसरे लक्षात. इथे काय लिहिली बा, जी म्हणजे गो प्लासेंटा. ठीक आहे, IgG म्हणजे IgG हा जी जातो कुणाकडे, बाळाकडे जातो. ठीक आहे, गो प्लासेंटा असं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर थर्ड पहा, विच सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर अँटीबॉडी प्रोडक्शन. तर आता अँटीबॉडीचं प्रोडक्शन करण्यासाठी कोणत्या सेल्स ह्या रिस्पॉन्सिबल आहेत? काय असणार आहे करेक्ट आन्सर? ऑप्शन ए टी सेल, ऑप्शन बी बी सेल, ऑप्शन सी न्यूट्रोफिल्स आणि ऑप्शन डी मॅक्रोफेजेस. तर कोणती सेल रिस्पॉन्सिबल आहे अँटीबॉडी प्रोड्यूस करण्यासाठी? तर काय असणार आहे करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर काय असणार आहे? तर पहा, करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी बीटा सेल. बीटा सेल्स जे आहेत ते रिस्पॉन्सिबल आहे फॉर द अँटीबॉडी प्रोडक्शन. तर ट्रिक्स किती छान आहे पहा याच्यावर. अशा ट्रिक्स तुम्हाला कुठेच नाही भेटणार, हे फक्त माझ्याच व्हिडिओमध्ये भेटतील. ठीक आहे, तर कोणती सेल्स अशी रिस्पॉन्सिबल आहे अँटीबॉडीचं प्रोडक्शन करण्यासाठी? तर त्याच्यामध्ये आता पहा, बी सेल सांगितलं मी. बी सेल जी आहे, बी म्हणजे काय? बी वरून तुम्हाला बॉडीगार्ड लक्षात येईल. बॉडीगार्ड म्हणजे बॉडीगार्ड जिथे आपल्याही सोबत राहतो आणि मग कुठेही आपल्याला काहीच नाही होऊ देत आपल्यापासून, मग ते प्रोडक्शन, अँटीबॉडी प्रोडक्शन आपल्याला सपोर्ट करत असतो प्रत्येक गोष्टीला, आपल्याला कोणापासून प्रॉब्लेम नाही होऊ देत. असा तो काय असतो बी पासून? बॉडीगार्ड. म्हणजे अँटीबॉडीचं प्रोडक्शन सुद्धा, मग त्याच्यामुळे आपण अँटीबॉडीचं प्रोडक्शन सुरू करतो. असं काहीतरी लक्षात ठेवा ट्रिक्स. त्याच्यामुळे अँटीबॉडीचं प्रोडक्शन होतं की आपल्याला बॉडीगार्ड आहे, आपल्याला कोणी काय करू शकत नाही, म्हणून आपण बी सेल्स अँटीबॉडी प्रोडक्शन असं लक्षात ठेवा. इथे मी लिहिले बी मीन्स बॉडीगार्ड मीन्स बी सेल मेक्स अँटीबॉडी. हे आपले ट्रिक्स आहे. नंतर विच इम्युनोग्लोबिन इज प्रेझेंट इन सिक्रेशन ऑफ सलायवा, टीयर, ब्रेस्ट अँड मिल्क. तर माहितीये का, याच्यासाठी लाळ, अश्रू, आईचे दूध अशा स्रावामध्ये कोणते अँटीबॉडी आढळते? तर जे विचारले, विच इम्युनोग्लोबिन इज प्रेझेंट इन सिक्रेशन, सलायवा, टीयर्स, ब्रेस्ट अँड मिल्क. ऑप्शन ए IgM, IgA, IgE आणि IgD. तर तुम्ही काय करा माहितीये का, तुम्ही नोट्स काढते वेळेस आता ये IgE अँटीबॉडीज बद्दल तुम्ही लिहिते, तर हे असं हे बनवलं तुम्ही, तर त्याला काय करा, असं करा. ठीक आहे, आणि त्यानंतर हा रडत आहे IgA, हा काय करत आहे? रडत आहे. हे काय आहे? हे आपले ट्रिक्स. म्हणजेच काय, टीयर्स हे काय आहे त्याचे? IgE चे टीयर्स आहेत. म्हणजे काय, आता टीयर्स साठी कोणता अँटीबॉडी लगेच तुम्हाला आठवणार? IG. या अँटीबॉडी कशासाठी असणार आहे? टीयर्स साठी, सलायवा, ब्रेस्ट मिल्क. कळाली? ट्रिक्स किती भारी होती आपली. IgA किंवा इथे ए मीन्स ऑइल सिक्रेशन असं लक्षात ठेवा. ए म्हणजेच काय, ए वरून तुम्ही ऑइल सिक्रेशन पण लक्षात ठेवू शकता, जसे की सलायवा, टीयर्स वगैरे. हे पण ट्रिक्स यूज करू शकता. नंतर विच सेल्स इज कॉल्ड किलर सेल. आता किलर सेल्स कोणत्या सेल्सला म्हटलं जातं? तर पहा, ऑप्शन ए आहे टी हेल्पर सेल, NK सेल्स, बी सेल्स आणि न्यूट्रोफिल्स. याच्या प्रश्नाचं उत्तर येण्यासाठी तुम्हाला हा जो NK सेल्स आहे याचं लॉंग फॉर्म माहिती पाहिजे. NK सेल्स म्हणजे काय? तर काय असणार आहे 5 चं करेक्ट आन्सर? 5 चं करेक्ट आन्सर ऑप्शन बी आहे NK सेल्स. काय प्रश्न विचारलाय? किलर सेल्स कोणते आहेत? तर किलर सेल्स म्हणजेच काय? NK. तर त्याच्यामुळे तुम्ही असं लक्षात ठेवा, NK सेल्स म्हणजे काय? नॅचरल किलर. नावातच आहे, नावातच किलर आहे. काय विचारलं आपल्याला? किलर सेल्स, तर नॅचरल किलर सेल्स असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. नंतर विच इज द लार्जेस्ट अँटीबॉडी मॉलिक्युल्स. सर्वात मोठी अँटीबॉडी कोणती आहे? तर काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर पहा, जी मेन अँटीबॉडी असते
जी मेन अँटीबॉडी असते, मेन अँटीबॉडी कोणती होती आपली? IgM ही मेन अँटीबॉडी होती. पण आता प्रश्न काय विचारलाय? लार्जेस्ट अँटीबॉडी मॉलिक्युल्स. तर मग सगळ्यात लार्जेस्ट अँटीबॉडी मॉलिक्युल्स काय असणार आहे? जी मेन अँटीबॉडी असणार आहे तीच लार्जेस्ट मॉलिक्युल अँटीबॉडी असणार आहे. ठीक आहे, त्यामुळं सगळ्यात लार्जेस्ट अँटीबॉडी मॉलिक्युल्स कोणती असणार आहे? मेन कोणती अँटीबॉडी होती? IgM. तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. IgM, एम वरून तुम्ही असेही लक्षात ठेवू शकता मोठं अँटीबॉडी कोणती आहे? सगळ्यात मोठी अँटीबॉडी, मोठीवरून एम पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. एवढी मस्त ट्रिक्स आहे पहा. नंतर विच अँटीबॉडी इज असोसिएटेड विथ ॲलर्जी अँड एनाफॅलेसिस. तर कोणती अँटीबॉडी असोसिएटेड विथ ॲलर्जी आणि एनाफॅलेसिस मध्ये काम करते? सांगा. ॲलर्जी आणि एनाफॅलिस मध्ये कोणती अँटीबॉडी काम करते? पण ज्यावेळेस पण क्वेश्चन असा एनर्जीचा राहील त्यावेळेस काय करायचं माहितीये का? मी याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं. ॲलर्जी म्हणा, ॲलर्जी म्हणलं तर ई सारखं फील होते तुम्हाला. ॲलर्जी म्हणजे ई असं तोंडामध्ये जवळपास येते ॲलर्जी, एलर्जी म्हणताना. तर हा ई पासून असं तुम्ही लक्षात ठेवा. ॲलर्जी शब्दाला तिथे काय करणार? IgE. ठीक आहे, असं लक्षात ठेवू शकता. तर इथे विचारले ॲलर्जी आणि एनाफॅलिसिस मध्ये कोणती अँटीबॉडी वर्क करते? विच अँटीबॉडी इज असोसिएटेड विथ ॲलर्जी अँड एनाफॅलिसिस. ॲलर्जी आणि एनाफॅलिसिस मध्ये कोणती अँटीबॉडी असते? तर IgE. ॲलर्जी म्हटल्यानंतर ई. करेक्ट ऑप्शन बी. किंवा असे लक्षात ठेवू शकता. ई म्हणजे एमर्जन्सी, म्हणजे ॲलर्जी झाली, समजा खूपच जास्त ॲलर्जी झाली, मग आपल्याला एमर्जन्सीची गरज पडली तर ॲलर्जी पण लक्षात ठेवू शकता. ही आपली ट्रिक्स होती. नंतर विच सेल आर नोन ॲज अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. तर कोणत्या सेल्सला म्हणतात अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स? ऑप्शन ए बी सेल्स, मॅक्रोफेजेस अँड डेंड्राइट सेल्स. ऑप्शन बी RBC प्लेटलेट, ऑप्शन सी टी सेल, NK सेल्स आणि ऑप्शन डी न्यूट्रोफिल्स ओनली. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चनचं ऑप्शन ए बीटा सेल, मॅक्रोफेजेस अँड डेंड्राइट सेल, दॅट इज द अँटीजन प्रेझेंटिंग सेल. बीटा सेल्स, मॅक्रोफेजेस अँड डेंड्राइट सेल्स. तर त्यालाच काय म्हणतो? BMD म्हणजे काय? बी सेल, मॅक्रोफेजेस आणि डेंड्राइट सेल्स. ठीक आहे, असे लक्षात ठेवू शकता. APC म्हणजे काय? अँटीजन प्रेझेंटिंग सेल. याच्यानंतर काय येतं? बी येतं. त्यानंतर सी च्या नंतर काय येतं? डी येतं. BD झाला, पुढे एम लिहा. BMD. पहिली ट्रिक्स काय सांगितलं? अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. याच्यानंतर येते बी, सी च्या नंतर येते डी. बी पासून तयार झाला बी सेल, डी पासून तयार झाली डेंड्राइट सेल. राहिली कोणती? पी च्या नंतर लिहा एम, मायक्रोफेज. कळाली ट्रिक्स आपली? अँटीजन प्रेझेंटिंग सेल, बीटा सेल, मायक्रोफेजेस अँड डेंड्राइट्स. किती सोपी होती पहा. त्यानंतर विच टाइप ऑफ इम्युनिटी इज प्रोव्हाइडेड बाय व्हॅक्सिनेशन. तर व्हॅक्सिनेशन साठी कोणती इम्युनिटी प्रोव्हाइड केली जाते? व्हॅक्सिनेशन मुळे कोणती इम्युनिटी येते? विच इम्युनिटी इज प्रोव्हाइडेड बाय व्हॅक्सिनेशन. व्हॅक्सिनेशन मुळे कोणती इम्युनिटी होते? तर पहा, नॅचरल ऍक्टिव्ह म्हणजे काय? आपल्या बॉडीमध्ये नॅचरली ऍक्टिव्ह झालेली इम्युनिटी. आणि व्हॅक्सिन देऊन ऍक्टिव्हेट झाली म्हणजे ती नॅचरली असू शकते का? नाही. व्हॅक्सिनेशन म्हणजे काय? ते बाहेरून दिलेली आपली, म्हणजेच ती काय आहे? आर्टिफिशियल ऍक्टिव्ह. कळालं? ती काय आहे? आर्टिफिशियल ऍक्टिव्ह. ऑप्शन सी नॅचरल पॅसिव्ह आणि आर्टिफिशियल पॅसिव्ह. आणि ते व्हॅक्सिन आर्टिफिशियली ऍक्टिव्ह होणार. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. व्हॅक्सिन ऍक्टिव्ह तयार, शरीर स्वतः अँटीबॉडी बनवते म्हणून ऍक्टिव्ह लक्षात ठेवा. आणि शरीर स्वतः बनवते म्हणून ते ऍक्टिव्ह लिहिलेलं आहे तिथे, तसंही लक्षात ठेवू शकता. विच सेल इज कॉल्ड हेल्पर सेल इन इम्युनिटी. तर कोणत्या सेल्सला हेल्पर सेल्स इन इम्युनिटी म्हणलं जातं? तर सगळ्यांना माहिती आहे या क्वेश्चनचं आन्सर. तरी पण पाहू. ऑप्शन ए टी हेल्पर सेल, बी सेल्स, NK सेल्स आणि मॅक्रोफेजेस. कोणती आहे हेल्पर सेल्स? कोणती आहे? करेक्ट असणार आहे आन्सर ऑप्शन ए टी हेल्पर सेल्स, ज्याला की CD4 असं म्हटलं जातं. CD4
टी हेल्पर सेल. लक्षात ठेवण्यासाठी काय लक्षात ठेवा माहितीये का, CD4 ही जी आहे CD4 हे काय आहे, टीचर्स आहेत. किती टीचर्स आहेत, 4 टीचर्स आहेत. CD4 टीचर्स जे आहेत ते कसे असतात, हेल्प करणारे असतात. तसं CD4 टीचर्स हेल्पर सेल्स असं लक्षात ठेवा. त्यानंतर विच सेल्स प्रोड्यूस इंटरफेरन्स. तर कोणत्या सेल्स या प्रोड्यूस होतात कुठे, इंटरफेरॉन आहे. इंटरफेरॉन तयार करण्यासाठी कोणत्या सेल्स चा यूज केला पाहिजे, नाही कोणत्या सेल्स प्रोड्यूस होतात इंटरफेरॉन तयार करण्यासाठी. तर पहिला आहे व्हायरस इन्फेक्टेड सेल, ऑप्शन बी आरबीसी, ऑप्शन सी प्लेटलेट्स आणि ऑप्शन डी मस्ट सेल्स. तर क्वेश्चन मध्ये त्याचा आन्सर आहे पहा, विचारला होता व्हायरस विच सेल प्रोड्यूस इंटरफेरॉन्स आणि इंटरफेरॉन्स बनवण्यासाठी व्हायरस इन्फेक्टेड सेल यूज केली जाते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन्फेक्टेड होता आणि इथं इंटरफेरॉन्स होता त्यामुळे आपल्याला पटकन लक्षात राहिले. नंतर द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स इन इम्युनिटी इज. तर पहा आपली जी डिफेन्स संरक्षणाची जी फर्स्ट लाईन आहे इम्युनिटीची ती कोणती आहे असं विचारलेलं आहे. द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स इन इम्युनिटी इज. तर जी की आपली इम्युनिटी पॉवर आहे त्याची फर्स्ट लाईन डिफेन्सची कोणती आहे. ऑप्शन ए स्किन अँड म्युकोसा मेम्ब्रेन, ऑप्शन बी अँटीबॉडी, ऑप्शन सी टी सेल्स आणि ऑप्शन डी कॉम्प्लिमेंट. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर, द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स इन इम्युनिटी इज. तर याच्या लक्षात राहण्यासाठी ट्रिक्स पहा याच्यामध्ये. फर्स्ट लाईन विचारले डिफेन्स इन इम्युनिटी, तर पहिल्यांदा कोणतंही फॉरिजिन अँटीजन असेल ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस, आपल्या बॉडीमध्ये ते जाते, ज्यावेळेस ते अट्रॅक्ट होते बॉडीकडे त्यावेळेस पहिल्यांदा त्याला आपली बॉडीमध्ये काय सापडणार, पूर्ण स्किन दिसणार. ठीक आहे, नॉर्मली गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे. मग तीच काय झाली आपली फर्स्ट लाईन झाली अगेन्स्ट द फर्स्ट लाईन अगेन्स्ट द फॉरिजिन, जी की सबस्टन्स येत आहे त्यांच्यासाठी ती फर्स्ट लाईन आपली काय झाली, स्किन झाली. ठीक आहे, मग क्वेश्चन विचारला द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स इन इम्युनिटी इज काय असणार आहे, स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन. ठीक आहे, करेक्ट आन्सर इज स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन. फर्स्ट थिंग्स म्हणजे त्वचेचं संरक्षण. त्यानंतर विच ऑर्गन इज द साइट ऑफ टी सेल मॅच्युरेशन. तर कोणता ऑर्गन, विच ऑर्गन इज द साइट ऑफ टी सेल मॅच्युरेशन म्हणजे जिथं टी सेलचं मॅच्युरेशन होते अशी कोणती साइट आहे, बॉडीचा कोणता असा ऑर्गन आहे की जिथं टी सेल प्रोड्यूस होते असं क्वेश्चन आहे. ऑप्शन ए बोन मॅरो, थायमस, लिव्हर आणि स्प्लीन. तर काय काय क्वेश्चन होता आपला की टी सेल्स ज्या आहेत त्या बॉडीच्या कुठे बनतात. तर प्रश्न विचारलाय की टी सेल्स ह्या कोणत्या साईडला बनतात, टी सेल्स बद्दल विचारलाय आणि त्या बॉडीच्या कोणत्या साइट्स वर बनतात. तर टी पासूनच लक्षात ठेवायचं काय आपल्याला, ऑप्शन ए बोन मॅरो, थायमस, लिव्हर आणि स्प्लीन. तर करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी थायमस. टी सेल्स ज्या आहेत त्या कुठे प्रोड्यूस होतात, थायमस मध्ये. ठीक आहे, त्यामुळे करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. विच ऑर्गन इज द साइट ऑफ बीटा सेल मॅच्युरेशन. तर कोणता ऑर्गन, विच ऑर्गन इज इन द साइट ऑफ बी सेल. आता बी सेल मॅच्युरेशन होता तर ते कुठे होते, कोणत्या साइटवर, बॉडीच्या कोणत्या साइटवर बी सेलचं मॅच्युरेशन होते. ऑप्शन ए बोन मॅरो, ऑप्शन बी थायमस, लिव्हर आणि किडनी. थायमस तर सांगितलं, जे की टी सेलचं निविशेषण जे होते ते थायमस मध्ये होतं आणि इथे विचारलं तर बी सेल्स, तर बी वरूनच काय लक्षात ठेवणार, बोन मॅरो. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन ए बोन मॅरो जे आहे ते बी सेल मॅच्युरेशन असणार आहे. ट्रिक्सने सांगितलं पहा मी. नंतर विच टाइप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी इज कॉल्ड इमिडिएट. आता इमिडिएट साठी कोणती हायपर सेन्सिटिव्हिटी यूज केली जाते. इमिडिएट म्हणजे चल लगेच, चल आत्ताच, चल आत्ताच म्हणजे लगेच, लगेच म्हणजे चल लगेच, एक नंबरलाच चल असं. इन्स्टंट रिॲक्शन किंवा मग काय म्हणलं इमिडिएट. हायपर सेन्सिटिव्हिटी इज कॉल्ड इमिडिएट. इमिडिएट म्हणजे काय, इन्स्टंट. इन्स्टंट म्हणजे काय, आय म्हणजे फर्स्ट, त्याच्यावरून टाईप फर्स्ट असेल तर इमिडिएट असं हो, इन्स्टंट रिॲक्शन असं लक्षात ठेवा. नंतर रिमॅटॉइड आर्थरायटिस इज अन एक्झाम्पल ऑफ विच हायपर सेन्सिटिव्हिटी. आता मी एक हायपर सेन्सिटिव्हिटीवर एक शॉर्ट ट्रिक्सचा व्हिडिओ बनवेल,
त्यावेळेस तुम्ही पाहून घ्याल. ठीक आहे. मग आता काय असणार आहे या क्वेश्चनचं आन्सर, कशासाठी विचारले, रिमॅटॉइड अर्थ्रिसिटी. असं मी रिमॅटॉइड अर्थ्रिटिस इज अन एक्झाम्पल ऑफ विच हायपर सेन्सिटिव्हिटी. आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी, टाइप 3. रिमॅटॉइड अर्थ्रिटिस साठी कोणता टाइप्स आहे आपला, तर टाइप 3. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, इम्यून कॉम्प्लेक्स 3rd. ट्यूबरक्युलिन स्किन टेस्ट मॉन्टेक्स टेस्ट इज विच टाइप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी. आता जी की टीबी साठी जी टेस्ट केली जाते मॉन्टेक्स टेस्ट, तर ती कोणत्या टाइप मध्ये येते हायपर सेन्सिटिव्हिटीच्या, तर जी की कोणती विचारली आहे, मॉन्टेक्स. कशासाठी वापरली जाते, ट्यूबरक्लोसिस साठी वापरली जाते. तर त्याचं काय असणार आहे, आय 4th नंबरची हायपर सेन्सिटिव्हिटी आहे. व्हेरी लेट असे लक्षात ठेवू शकता 4. नंतर विच कॉम्प्लिमेंट पाथवे इज अँटीबॉडी डिपेंडंट. तर कोणता आहे कॉम्प्लिमेंट पाथवे इज अँटीबॉडी डिपेंडंट, ज्यामध्ये अँटीबॉडी ही कशी असते, डिपेंड असते कोणत्या कॉम्प्लिमेंट वर, क्लासिकल, अल्टरनेटिव्ह, लॅक्टिन, नन. तर अँटीबॉडी डिपेंड असणारी कोणती कॉम्प्लिमेंट पाथवे आहे, नावावरूनच लक्षात ठेवायचं की कॉम्प्लिमेंट पाथवे आहे ज्यामध्ये अँटीबॉडी डिपेंड असते, ती कॉम्प्लिमेंट पाथवे जो आहे तो क्लासिकल पाथवे असतो. नंतर विच इम्युनोग्लोबिन इज पेंटामर, काय विचारलेलं आहे, कोणता इम्युनोग्लोबिन हा पेंटामर आहे असं विचारलेलं आहे. कुठे गेला क्वेश्चन, हा ठीक आहे. विच कॉम्प्लिमेंट पाथवे याचं काय होतं, क्लासिकल पाथवे. नंतर विच इम्युनोग्लोबिन इज पेंटामर, तर लक्षात ठेवा पेंटामर विचारले. पेंटामर कोणता आहे हे बघा, हे काय, हे 1 2 3 4 आणि इथं 5. 1 2 3 4 5 असे लक्षात ठेवा किंवा असे लक्षात ठेवा, कोणतंही ठेवा. जसं की असं, हे पण सोपीच पद्धत आहे आणि ती पण सोपीच पद्धत आहे. नंतर असं काय 1 2 3 4 5 5 झाले, किंवा हे 1 2 3 4 5 म्हणजेच IgM जी अँटीबॉडी आहे ती काय आहे, पेंटामर. कळालं. ऑप्शन बी इज द करेक्ट. महा 5 हात, महाला 5 असतात तसंही लक्षात ठेवू शकता ट्रिक्सने. विच इम्युनोग्लोबिन इज अ मोनोमर. मग आता मोनोमर्स इम्युनोग्लोबिन कोणता आहे, सांगा बरं कोणता आहे मोनोमर्स इम्युनोग्लोबिन. तर पहा मोनोमर इम्युनोग्लोबिन आहे ऑप्शन सी, IgG. लक्षात ठेवा IgG, IgE आणि IgD दॅट इज मोनोमर्स. IgE आणि IgD. जी म्हणजेच काय, जनरल म्हणजेच काय, सिंगल युनिट. नंतर विच इज द रोल ऑफ ऑप्सनायझेशन. तर ऑप्सनायझेशनचा काय रोल आहे, ऑप्शन ए टू डिस्ट्रॉय RBC, टू किल T सेल, टू इनहेन्स फॅगोसायटोसिस आणि टू मेक अँटीबॉडी. तर काय असणार आहे याचं करेक्ट आन्सर असणार आहे टू इनहेन्स फॅगोसायटोसिस. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर फॉर ऑप्सनायझेशन टू इनहेन्स फॅगोसायटोसिस. त्यानंतर विच सायटोकाइन इज कॉल्ड T सेल ग्रोथ फॅक्टर. कोणत्या सायटोकाइनला काय म्हटलं जातं, T सेल ग्रोथ फॅक्टर म्हटलं जातं. तर कोणत्या सायटोकाइनला म्हटलं जातं T सेल ग्रोथ फॅक्टर. पहा ऑप्शन ए टू डी पहा आणि आन्सर काय आहे ते सांगा मला. याचं काय असणार आहे करेक्ट आन्सर, ऑप्शन ए IL-2. म्हणजेच काय विचारले, T सेल्स विचारल्यात ग्रोथ फॅक्टरच्या. सायटोकाइन इज कॉल्ड, कोणत्या सायटोकाइनला T सेल ग्रोथ फॅक्टर म्हणतात. T म्हणजेच किती, 2. या T वरून हे 2 लक्षात येईल, 22च T सेल. त्यानंतर विच इंटरल्युकिन इज कॉल्ड B सेल ग्रोथ फॅक्टर. आता T चा होता म्हणून 2 लिहिलं, आता इथे लिहिलं आहे B चा, तर मग काय येणार, IL-3 IL-4. B चा लिहिला तरी IL-4 येणार, लक्षात राहू द्या. 4 बीटा सेल मेमोर. B सेल्स कशा जास्त असतात म्हणून 4.
विच अँटीबॉडी इज इन्व्हॉल्ड इन डिफेन्स अगेन्स्ट पॅरासाइट. आता पॅरासाइटच्या अगेन्स्ट मध्ये कोणते अँटीबॉडी, डिफेन्स अगेन्स्ट पॅरासाइट, विच अँटीबॉडी इन्व्हॉल्व, कोणते अँटीबॉडी इन्व्हॉल्व असते याच्यामध्ये, तर पहा डिफेन्स अगेन्स्ट पॅरासाइटच्या अगेन्स्ट मध्ये कोणते अँटीबॉडी असते. करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, IgE अँटीबॉडी जी आहे, IgE अँटीबॉडी विच इज अगेन्स्ट द पॅरासाइट्स. 24चं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सी. लक्षात ठेवण्यासाठी पॅरासाइटची इनिमीज कोण आहे, कोणाची इनिमीज पाहत आहोत आपण, पॅरासाइट्सची. तर बघा पॅरासाइटची इनिमीज याच्यावरून IgE कोणाचा आहे, पॅरासाइटची अँटीबॉडी, तर इन्व्हॉल्व डिफेन्स अगेन्स्ट पॅरासाइट. नंतर विच टेस्ट इज युज्ड फॉर डिटेक्शन ऑफ HIV अँटीबॉडी. कोणती टेस्ट यूज केली जाते विचारत आहे HIV अँटीबॉडी साठी, ते सगळ्यांना माहिती आहे. ऑप्शन ए एलाइजा, विडाल, विडिअरल आणि कुम टेस्ट. तर कोणती केली जाते, करेक्ट आन्सर काय असणार आहे, एलाइजा टेस्ट. एलाइजा टेस्ट केली जाते अँटीबॉडी साठी, पहिली टेस्ट असणार. विच कॉन्फर्मॅटरी टेस्ट इज डन फॉर HIV. किंवा आता कन्फर्म झालं की याला HIV आहे अशी कॉन्फिडेटरी टेस्ट कोणती आहे, विडाल, वेस्टर्न ब्लॉट, एलाइजा आणि विडिअरल. तर करेक्ट आन्सर काय आहे याचा, कन्फर्म होण्यासाठी HIV आहे म्हणून कन्फर्म होण्यासाठी कोणती टेस्ट केली जाते HIV साठी, तर त्याच्यासाठी आहे वेस्टर्न ब्लॉट. एकदम लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. किंवा तुम्ही लिहून एलाइजा टेस्ट केली जाते, परंतु वेस्टर्न ब्लॉट जी टेस्ट आहे त्यांनी कन्फर्म केलं जाते की याला HIV आहे की नाही, याच्यामध्ये वेस्टर्न नव्हतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच सेल्स आर अटॅक्ड इन एड्स. तर कोणत्या सेल्स अटॅक करतात एड्स मध्ये, एड्स डिसीज झाला तर त्या विच सेल्स आर अटॅक्ड, कोणत्या सेल्स अटॅक करतात, काय असणार आहे, करेक्ट आन्सर CD8 T सेल, CD4 T सेल्स, B सेल्स आणि NK सेल्स. तर एड्स मध्ये CD4 T सेल्स अटॅक करतात. एड्स CD4 4 अक्षर आहेत, 1 2 3 4, एड्स 4 अक्षर आहेत म्हणून 4 डाऊन, CD4 डाऊन. त्यानंतर विच इम्युनोग्लोबिन इज फर्स्ट प्रोड्युस्ड इन फिटस. फिटस मध्ये पहिल्यांदा कोणता इम्युनोग्लोबिन किंवा कोणता अँटीबॉडी प्रोड्यूस होतो फिटस मध्ये, काय असणार आहे करेक्ट आन्सर, IgG, IgM, IgE आणि IgA. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर, करेक्ट आन्सर असणार आहे IgA. फिटस मध्ये सर्वात जो प्रोड्यूस होतो तो कोण, मेनच प्रोड्यूस व्हावा लागेल ना फिटस मध्ये पण, म्हणून M पासून मेन, फर्स्ट मेड इन फिटस. नंतर विच इम्युनोग्लोबिन इज मोस्ट अबंडंट इन सिरम. तर आता सिरम मध्ये जास्त प्रमाणात कोणते अँटीबॉडी फॉर्म होते, खूप महत्वाचा प्रश्न आहे. सांगा सिरम मध्ये सगळ्यात जास्त कोणते अँटीबॉडी फॉर्म होते. तर सिरम मध्ये IgA, IgM, IgG आणि IgE. जी अँटीबॉडी प्लाझेंटा क्रॉस करते तीच अँटीबॉडी जी आहे ती कुठे राहते, सिरम मध्ये. त्यामुळं सिरम मधली जर अँटीबॉडी विचारली तर कोणती असणार आहे, सिरम साठी विचारलेली अँटीबॉडी नावावरून पण लक्षात ठेवा असं आहे, तर हे असं जी सारखं आहे तर IgG. 29चं करेक्ट आन्सर काय झालं, ऑप्शन सी. ग्रेट क्वांटिटी म्हणजे सर्वाधिक प्रमाणात अँटीबॉडी असते, मोस्ट अबंडंट इन सिरम मध्ये असते. नंतर विच इम्युनोग्लोबिन इज नोन ॲज सिक्रेटरी अँटीबॉडीज. सिक्रेट असणारी अँटीबॉडी, सिक्रेटरी अँटीबॉडीज कोणाला म्हटलं जातं, ऑप्शन AGME. काय असणार आहे करेक्ट आन्सर, तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए. सिक्रेट अँटीबॉडीज म्हणजे काय, सिक्रेट अँटीबॉडीज म्हणजे ते सिक्रेट नाही तर ते सिक्रेशन करणारी अँटीबॉडी, जसं की मी काढलं होतं हे रडत आहे अशी, हे सिक्रेशन अँटीबॉडी कोणती आहे, अँटीबॉडी ये आहे. नंतर विच हायपर सेन्सिटिव्हिटी इन सेल मेडिएटेड. आता सेल मेडिएटेड मध्ये सुद्धा कोणती हायपर सेन्सिटिव्हिटी येते, तर 4 नंबरची येते. कळालं. नेक्स्ट क्वेश्चन,
विच सेल रिलीज्ड हिस्टामाइन इन एलर्जी. तर आता कोणते सेल्स हे रिलीज होतात हिस्टामाइन इन एलर्जी मध्ये? काय असणार आहे करेक्ट आन्सर? ऑप्शन ए मस्ट सेल, टी सेल, एनके सेल आणि आरबीसी सेल. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असणार आहे विच सेल रिलीज हिस्टामाइन इन एलर्जी. एलर्जी मध्ये हिस्टामाइन कोणते सेल रिलीज करतात? तर पहा, एखादी एलर्जी झाली असेल तर हिस्टामाइन जे आहे ते खूप छान छान सेल्स काय करतात? रिलीज करतात. छान छान म्हणजे कोणते? म्हणजे मस्त मस्त असणारे जसे मस्ट सेल जे आहेत ते एनर्जी रिलीज करते हिस्टामाइन इन एलर्जी. नंतर विच टेस्ट डिटेक्ट सिफिल. सिफिलला कोण डिटेक्ट करते? VDRL टेस्ट. त्यानंतर विच टेस्ट डिटेक्ट टायफॉइड. आता टायफॉइड साठी सगळ्यांनाच माहिती आहे, सांगायची गरज नाही. कोणती टेस्ट केली जाते टायफॉइड साठी? विडाल टेस्ट केली जाते. विडाल फॉर वॉटर टायफॉइड. नंतर विच अँटीबॉडी इज इन्व्हॉल्वड इन हेमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. तर कोणती अँटीबॉडी इन्व्हॉल्व आहे कशामध्ये? हेमोलायटिक जो डिसीज आहे न्यूबॉर्नचा, कोणता डिसीज आहे? हेमोलायटिक डिसीज जो आहे न्यूबॉर्नचा, त्याच्यामध्ये अँटीबॉडी इन्व्हॉल्व असते. IgM, IgG, IgA आणि IgE. तर हेमोलायटिक ॲनेमिया न्यूबॉर्न बेबी मध्ये हेमोलायटिक डिसीज जो फॉर्म होतो, अँटीबॉडी इज इन्व्हॉल्व इन हेमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. तर कोणामध्ये असतो? IgG. नवीन बॉर्न कोणापासून होते? मम्मीकडूनच होते की नाही? तसं न्यूबॉर्न हेमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. करेक्ट आन्सर आहे आन्सर ऑप्शन बी. ऑप्शन बी आहे का? एक मिनिट, ऑप्शन बी, हो बीच आहे. नंतर विच इज प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन. पहिला लिम्फॉइड ऑर्गन कोणता आहे असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर पहिला लिम्फॉइड ऑर्गन कोणता आहे? थायमस आणि बोन मॅरो, स्प्लीन, लिम्फ नोड, पियर्स पॅचेस. कोणता असणार आहे? तर प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन जो आहे तो थायमस आणि बोन मॅरो आहे. ओके, एल वरून याला टी करा, थायमस आणि बोन मॅरो. त्यानंतर विच इज द सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन. पहिला काय होता? थायमस आणि बोन मॅरो. आणि सेकंडरी थायमस बोन मॅरो. पहिला होता थायमस आणि बोन मॅरो. हा पहिला होता. आता कोणता विचारलाय? विच इज द सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन. तर सेकंडरी काय असणार आहे लिम्फॉइड ऑर्गन? करेक्ट इज थायमस आणि बोन मॅरो. तर पहिला आहे. मग राहिला कोणता? स्प्लीन, लिम्फ नोड. तर स्प्लीन, लिम्फ नोड जो आहे तो आहे करेक्ट आन्सर. त्यानंतर विच सेल आर नोन ॲज स्कॅव्हेंजर सेल्स. तर स्कॅव्हेंजर सेल्स कशाला म्हणलं जातं? आरबीसीला, प्लेटलेटला, मायक्रोफेजेसला, टी सेल्सला. कशाला म्हणलं जातं स्कॅव्हेंजर्स? तर करेक्ट आन्सर आहे मॅक्रोफेजेस. जे मॅक्रोफेजेस आहेत त्या मॅक्रोफेजेसलाच काय म्हणलं जातं? स्कॅव्हेंजर सेल. स्कॅव्हेंजर सेल मधून कोणत्या पेशी ओळखल्या जातात? ज्या की कशा असतात? मॅक्रोफेजेसच्या स्कॅव्हेंजर सेल ते ओळखल्या जातात. मॅक्रो इटिंग गार्बेज मॅक्रोफेजेस. विच अँटीबॉडी इज हीट सोल्युबल. तर कोणती अँटीबॉडी आहे हीट स्टेबल, ज्यामध्ये जी हीट आहे ती स्टेबल राहते, अशी कोणती अँटीबॉडी आहे? तर करेक्ट आन्सर असणार आहे IgG. म्हणजे नवऱ्यानं काही म्हणलं तरी बायका काय करतात? आधी पाहू हे आन्सर आहे. हा, नवऱ्यानं काही म्हणलं तरी बायका काय करतात? ऐकूनच घेतात. की हीट तिला राग खूप येतो पण ती कशी राहते? स्टेबल. तशी हीट स्टेबल कोणती आहे? तर IgG अँटीबॉडी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच अँटीबॉडी इज हीट लेबल. तर कोणती अँटीबॉडी जी आहे ती हीट लेबल म्हणजेच काय? डिस्ट्रॉइड बाय हीट. हीटने डिस्ट्रॉय केली जाते. हीट लेबल म्हणजेच काय? हीटने डिस्ट्रॉय केली जाते अशी अँटीबॉडी कोणती आहे असा प्रश्न विचारलाय. काय असणार आहे करेक्ट आन्सर? ये IgM. तर काय क्वेश्चन होता? विच अँटीबॉडी इज हीट लेबल. तर ज्यामध्ये हीट लेबल म्हणजे काय? उष्णतेमुळे नष्ट होणारी अँटीबॉडी कोणती? डिस्ट्रॉइड बाय हीट. विच अँटीबॉडी इज हीट लेबल. उष्णतेमुळे डिस्ट्रॉय होणारी अँटीबॉडी कोणती आहे? करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए IgM. याच्यावर ट्रिक्स लिहिली आहे का मी? हा, एम म्हणजे काय? मेल्ट विथ हीट असे लक्षात ठेवा. बाकीची ट्रिक्स नका लक्षात ठेवू. IgM. एम वरून काय ट्रिक लक्षात ठेवणार? मेल्ट विथ हीट.
हीट जास्त दिली तर जो आपला बर्फ वगैरे असेल तर काय तो होणार, मेल्ट होणार. तर त्याच्याहून इथे काय विचारलंय, हीट लेवल. हीट लेवल म्हणजे किंवा हीट डिस्ट्रॉय होते ज्यावेळेस मेल्ट होते त्यावेळेस. हीट दिल्यानंतर काय होते, मेल्ट होऊन जाते. तसं IgM हीट लेवल विचारलं तर IgM लक्षात ठेवा. नंतर विच टेस्ट इज युज्ड फॉर प्रेग्नन्सी डिटेक्शन. तर आता प्रेग्नन्सी डिटेक्शन करण्यासाठी, डिटेक्ट करण्यासाठी आहे की नाही कोणती टेस्ट केली जाते, तर ऑप्शन ए व्हिडियल टेस्ट, विडाल टेस्ट, एलाइजा टेस्ट आणि HCG टेस्ट. तर त्याच्यासाठी केली जाते ऑप्शन डी HCG टेस्ट केली जाते फॉर द प्रेग्नन्सी. तर HCG म्हणजे काय, हॅपी चाइल्ड ग्रोईंग. काय लॉंग फॉर्म आहे HCG टेस्टचा, हॅपी चाइल्ड ग्रोईंग. हा लॉंग फॉर्म नाही टेस्टचा, ही आपली ट्रिक्स आहे. मी इथे ट्रिक्स नाव दिलेलं आहे, लक्षात ठेवा. लॉंग फॉर्म म्हणून नका पाठ करू, ट्रिक्स म्हणून लिहिलेलं आहे. ह्युमन क्रॉनिक गोनॅडोट्रॉफिन असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. आपल्याला विचारले विच टेस्ट इज युज्ड फॉर प्रेग्नन्सी डिटेक्शन. ह्युमन क्रॉनिक गोनॅडोट्रॉफिन टेस्ट जी आहे ती केली जाते. लक्षात राहण्यासाठी HCG म्हणजे चाइल्ड ग्रोथ, हॅपी चाइल्ड ग्रोथ म्हणजे प्रेग्नन्सी संबंधित आहे असं लक्षात राहील. विच अँटीबॉडी इज असोसिएटेड विथ ब्लड ट्रान्सफ्युजन रिएक्शन. तर कोणती अँटीबॉडी जी आहे असोसिएट आहे विथ ब्लड ट्रान्सफ्युजन रिएक्शन, म्हणजे ज्यावेळेस ब्लड ट्रान्सफ्युजन रिएक्शन होते त्यावेळेस कोणती बॉडी ही असोसिएट आहे ब्लड ट्रान्सफ्युजन संबंधी कोणती अँटीबॉडी आहे, IgA, IgM, IgG आणि IgE. काय असणार आहे करेक्ट आन्सर. अशा कामाला मेन अँटीबॉडी प्रोड्यूस येते. तर काय करत आहे आपण, हे मेजर ब्लड ट्रान्सफ्युजन रिएक्शन साठी काय करावं लागते, मेजर मिसमॅच करावं लागते, मेजर मिसमॅच. म्हणून या M वरूनच लक्षात ठेवा IgM अँटीबॉडी, ऑप्शन बी. कळलं, विच अँटीबॉडी इज असोसिएटेड विथ ब्लड ट्रान्सफ्युजन रिएक्शन. ब्लड ट्रान्सफ्युजन रिएक्शन करायला म्हणजेच काय करत आहे, मेजर मिसमॅच करत आहेत. मेजर मिसमॅच म्हणजेच IgM अँटीबॉडी. त्यानंतर 43 क्वेश्चन, विच अँटीबॉडी इज ऑल्सो कॉल्ड नॅचरल अँटीबॉडी. तर आता नॅचरल अँटीबॉडी कोणाला म्हटलं जातं, सांगा आन्सर काय, कमेंट करा बरं तुम्ही. ऑप्शन ए IgA, IgM, IgG आणि IgE. तर नॅचरल अँटीबॉडी कोणती आहे, करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचा ऑप्शन बी IgM अँटीबॉडी इज द नॅचरल अँटीबॉडी. तर पहा M म्हणजेच काय, M वरून लक्षात ठेवा काय होतं रे, M म्हणून लक्षात ठेवा मदरचं नेचर. इथे विचारले नॅचरल अँटीबॉडी, मग नॅचरल म्हणजेच नेचर लक्षात ठेवा. मग कोणाचं नेचर हे कसं असतं, विच अँटीबॉडी, नॅचरल अँटीबॉडी कोणती अँटीबॉडी असते नॅचरल म्हणून, तर सगळ्यात नॅचरल असं लक्षात ठेवा. M म्हणजेच त्या मदरचं नेचर. नॅचरल विचारले तर M नेचर, मदरचं नेचर असं M नेचर. मग लक्षात ठेवा नॅचरल अँटीबॉडी M. ट्रिक्सनी, विच इम्युनोग्लोबिन हॅज हायेस्ट व्हॅलेन्सी. कोणत्या इम्युनोग्लोबिनची व्हॅलेन्सी कशी आहे, एकदम हायेस्ट आहे. काय असणार आहे करेक्ट आन्सर, IgG, IgE आणि IgM, IgA. करेक्ट आन्सर असणार आहे हायेस्ट व्हॅलेन्सी कुणाची आहे, तर करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचं ऑप्शन सी IgM. म्हणजे सगळ्यात जास्त हायेस्ट व्हॅलेन्सी. हायेस्ट व्हॅलेन्सी म्हणजे सगळ्यात जास्त कामं कोणाला असतात, हायेस्ट कामं कोणाला असतात, घरातले बाहेरचे सगळीकडले मॅनला असतात. तर IgM म्हणजेच काय, मेनी हँड्स. IgM म्हणजे काय, मेनी हँड. जास्त काम असतील तर आपल्याला खूप सारे हात लागतील काम करायला पटपट, तसं मेनी हँड्स. जर जास्त विचारलं, हाय व्हॅलेन्सी वाला विचारलं तर मेनी हँड्स असणार IgM अँटीबॉडी लक्षात ठेवा. विच ऑर्गन फिल्टर ओल्ड RBC अँड अन इम्युन ऑर्गन. तर कोणते ऑर्गन फिल्टर्स करतात, ओल्ड RBC अँड इज अन इम्युन ऑर्गन. जुने RBC काढून नवीन टाकणार अशी रोग प्रतिकार अवयव कोणता. ऑप्शन ए थायमस, स्प्लीन, बोन मॅरो आणि किडनी. तर काय आन्सर आहे ऑप्शन बी स्प्लीन. स्प्लीन मध्ये ज्यामध्ये RBC, स्क्रॅप RBC आणि स्टोरेज इम्युन
सेल. स्प्लीन इज द करेक्ट आन्सर, ज्यामध्ये फिल्टर ऑफ ओल्ड आरबीसी अँड इज अन इम्यून ऑर्गन. स्टोरेज इम्यून ऑर्गन आणि स्कार्प आरबीसी. त्यानंतर विच टाइप ऑफ इम्युनिटी इज प्रोव्हाइडेड बाय मदर्स मिल्क. मदर्सच्या मिल्क मध्ये कोणती इम्युनिटी असते? मदर्सच्या मिल्क मध्ये कोणती इम्युनिटी असते? तर काय असणार आहे करेक्ट आन्सर पहा ऑप्शन ए नॅचरल ऍक्टिव्ह, नॅचरल पॅसिव्ह, आर्टिफिशियल ऍक्टिव्ह, आर्टिफिशियल पॅसिव्ह. आता मदरच्या ब्रेस्ट मध्ये, मदरच्या मिल्क मध्ये तर कोणती असते तर ती नॅचरल ऍक्टिव्ह असते, ती आर्टिफिशियल येणारच नाही, कारण ती व्हॅक्सिन द्वारे बाहेरून इंजेक्ट केली जाते का नाही, म्हणून ती आर्टिफिशियल येणार नाही, तर नॅचरल ऍक्टिव्ह असेल. मदर्स रेडी मेड अँटीबॉडीज. नंतर विच सेल प्रोड्यूस अँटीबॉडी, तर कोणती सेल अँटीबॉडी प्रोड्यूस करते? ऑप्शन ए प्लाझ्मा सेल, मॅक्रोफेजेस, एनके सेल आणि टी सेल्स. तर आता प्लाझ्मा सेल प्रोड्यूस करण्यासाठी कोणते अँटीबॉडी प्लाझ्मा सेल प्रोड्यूस करते? जी की प्लाझ्मा सेल्स, प्लाझ्मा सेल प्रोड्यूस करते अँटीबॉडी. प्रोड्यूस प्रोटीन, प्रोटीन पासून अँटीबॉडी तयार होते. विच इम्युनिटी इज लाईफ लॉंग, आयुष्यभर टिकणारी कोणती इम्युनिटी आहे? नॅचरल इन्फेक्शियस इम्युनिटी, आर्टिफिशियल पॅसिव्ह, ब्रेस्ट मिल्क इम्युनिटी आणि सिरम इंजेक्शन. काय असणार आहे करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर असणार आहे जे की नॅचरली आहे अशी नॅचरल इन्फेक्शन इम्युनिटी. आर्टिफिशियल वॅक्सिन द्वारे दिलेली ब्रेस्ट मिल्क इम्युनिटी, सिरम इंजेक्शन नाही, तर एकदम नॅचरल इन्फेक्शन इम्युनिटी जी आहे ती लाईफ लॉंग आहे. नॅचरल इन्फेक्शन इम्युनिटी, नॅचरल म्हणजेच नेव्हर फॉरगेट, नॅचरल इन्फेक्शन इम्युनिटी. विच टेस्ट डिटेक्ट मलेरिया एजंट, मलेरिया एजंट कोणत्या टेस्टने डिटेक्ट होतो? विडाल, रॅपिड, व्हीडीआरएल आणि एलायझा. काय असणार आहे करेक्ट आन्सर? जे की मलेरियासाठी मलेरियाचं कार्ड्स राहतात, नंतर त्याची मायक्रोस्कोपी केली जाते, तर इथे लिहिलेलं आहे रॅपिड कार्ड टेस्ट यूज केली जाते. तर हा क्वेश्चन तुमच्या सगळ्यांसाठी आहे. विच सेल्स आर कॉल्ड मेमरी सेल, कोणत्या सेल्सला मेमरी सेल्स म्हटलं जातं? ऑप्शन ए आहे प्लाझ्मा सेल, ऑप्शन बी आहे टी अँड बी लिम्फोसाइट, ऑप्शन सी आहे मॅक्रोफेजेस आणि ऑप्शन डी आहे न्यूट्रोफिल्स. पहा मेमरी सेल्स कोणत्या सेल्सला म्हटलं जातं याचं मला करेक्ट आन्सर तुम्ही सांगा. तर या ठिकाणी आपण पाहू याच्या पुढले 50 MCQ इम्युनॉलॉजीचे आपण दुसऱ्या पार्ट मध्ये पाहूया. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या, दुसरा पार्ट लवकरच येईल. तोपर्यंत तुम्ही मला या क्वेश्चनचा आन्सर कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी लाईव्ह यावं आणि तुम्हाला लाईव्ह शिकायचं असेल, माझ्याकडून काहीतरी शिकायची तुमची इच्छा असेल तर मला तसं कमेंट करा. 15% कमेंट आल्या तर मी लाईव्ह सेशन पण घेईल. ठीक आहे, थँक्यू.